नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यासाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावामध्ये केंद्र सरकारने वाढ केलेली आहे। सोयाबीनच्या हमीभावात 436 रुपयाची वाढ झाली असून कापसाच्या हमीभावात 589 रुपयाची वाढ झालेली आहे। आता खरीप हंगाम 2025-26 मध्ये सोयाबीनला 5328 रुपये हमीभाव असेल, तर लांब धाग्याच्या कापसाला 8110 रुपये हमीभाव मिळणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने 2025-26 या खरीप हंगामासाठी 14 पिकाची किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP बुधवारी 28 तारखेला जाहीर केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केलेले आहेत। केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावात प्रति क्विंटल 436 रुपयाची वाढ केली आहे। सोयाबीनचा हमीभाव आता 5328 रुपये झाला आहे, तर मध्यम आणि लांब धाग्याच्या कापसासाठी प्रति क्विंटल 589 रुपयाची वाढ केलेली आहे। त्यामुळे खरीप हंगामात 2025-26 साठी मध्यम धाग्याच्या कापसासाठी 7710 रुपये हमीभाव असणार आहे, तर लांब धाग्याच्या कापसासाठी 8110 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे। तुरीच्या हमीभावातही 450 रुपयाची वाढ करण्यात आली आहे। तुरीचा हमीभाव यंदाच्या खरीपात 8000 रुपये असणार आहे, तर मक्याच्या हमीभावातही 175 रुपयाची वाढ करण्यात आली आहे। मक्याचा हमीभाव आता 2400 रुपये झाला आहे। ज्वारीच्या हमीभावातही 328 रुपयाची वाढ करण्यात आली आहे। हायब्रिड ज्वारीला आता 3699 रुपये हमीभाव असेल, तर मालदांडी ज्वारीला 3749 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे। हमीभाव वाढीविषयी माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याचे हित लक्षात घेऊन हमीभाव जाहीर केलेला आहे। हमीभाव ठरवताना कृषी किंमत आणि मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चावर 50% हमीभाव जाहीर केलेला आहे। यामध्ये मागणी आणि पुरवठा, देशांतर्गत मागणी, जागतिक बाजारभाव, जागतिक बाजारातील घडामोडी तसेच पाणी, जमीन यांचा विचार करून आयोगाकडून शिफारस केली जाते। कापूस सध्याचा भाव होता 7121 रुपये मध्यम धाग्याचा, आता तो वाढून 7710 झालेला आहे। कापूस मध्यम धागा 7121 रुपये होता, तो 7710 रुपये झालेला आहे। कापूस लांब धागा 7521 रुपये होता, तो 8110 रुपये झालेला आहे। सोयाबीनचा भाव हा 4892 होता, तो आता 5328 रुपये झालेला आहे। तूर 7550 होता, तो आता 8000 झालेला आहे। मका 2225 रुपये होती, ती आता 2400 रुपये झालेली आहे। हायब्रिड ज्वारी 3371 रुपये होती, ती आता 3799 रुपये झाली आहे। ज्वारी मालदांडी 3421 रुपये भाव होता, तो आता 3749 रुपये भाव झालेला आहे। भात सामान्य 2300 रुपये होता, तो 2369 रुपये झालेला आहे। भात ए ग्रेड 2320 रुपये होता, तो 2389 रुपये झालेला आहे। बाजरी 2625 होती, ती 2775 रुपये झाली आहे। रागी 4290 होती, ती 4886 झालेली आहे। मूग 8682 होता, तो आता 8768 रुपये झालेला आहे। उडीद 7400 होता, तो आता 7800 रुपये झाला आहे। भुईमुग 6783 होता, तो आता 7263 रुपये झाले आहे। सूर्यफूल 7280 रुपये होता, तो आता 7721 रुपये होता आहे। तीळ 9267 होता, तो आता 9846 रुपये झाले आहे। आणि कारळी 8717 होता, तो 9537 रुपये झालेला आहे। तर अशा प्रकारे हमीभाव केंद्र शासनाकडून जाहीर झालेला आहे। धन्यवाद।